आता आमची गाडी श्रीनगरवरून सोनमर्गच्या दिशेने धावू लागली होती. रस्त्याच्या बाजूची झाडी आणि रस्त्याच्या बाजूला असलेली शेतं ही पाहताना डोळे अगदी कसे दिपून जात होते. डोंगरदऱ्या, डोंगरावर साठलेलं बर्फ हे पाहताना मन कसं अगदी प्रसन्न होत होतं. खरोखरच म्हणतात ना, काश्मीर हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. सोनमर्गला एका बर्फाळ ठिकाणी अगदी डोंगरही बर्फाने भरलेले होते, रस्त्यावरही अगदी बर्फच पडले होते. अशा वेळेला मी आमची सर्व टीम जमा केली आणि टीमला असं गोल करून त्यांच्यावर घेरा करून त्यांच्यावर एक गाणं म्हणायला सुरुवात केली आम्ही सर्वांनी. सोनमर्गच्या या ठिकाणी आम्ही सर्वांनी अगदी फुल टू धमाल केली आणि धमाल करता करता ठाकर नाच काय, डान्स काय किंवा इतर काय फुल मजा केली. आणि थंडी तर वाजतच होती, कारण आजूबाजूला सगळं बर्फ पडलेलं होतं आणि त्यातच आम्हाला चाखायला भेटला तो काश्मीरी कावा. तो एक प्रकारचा चहाच आहे, पण अतिशय सुंदर अशी चव त्याची भेटते. थोडी तरतरी आली आणि आम्ही आता या ठिकाणावरून आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो. आमची गाडी आता पुढच्या दिशेने वेग धरू लागली होती आणि आजूबाजूची शेती ती तर फारच सुंदर होती. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे या काश्मीरमधील श्रीनगरमधली जी घरं किंवा त्यांचं स्ट्रक्चर हे अतिशय सुंदर आहे. आता आम्ही घुसणार होतो सोनमर्गच्या एका मोठ्या टनेलमध्ये. या टनेलची लांबी जवळजवळ 9,000 फूट इतकी लांब आहे आणि या टनेलमध्ये गाडी घुसल्यानंतर एकदम सुंदर असं वाटून गेलं. मित्रांनो, आता या छोट्याशा भागानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत. पुढच्या रविवारी तो नक्की पहा.